नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या विज्ञान विषयातील 5वा टॉपिक इनसाइड द ॲटम आपण शिकत आहोत. या टॉपिकमध्ये यापूर्वी आपण सब ॲटॉमिक पार्टिकल्स, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, देअर कॅरेक्टरिस्टिक्स, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर, हाऊ टू कॅल्क्युलेट प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन नंबर ही सर्व माहिती आपण अभ्यासलेली आहे. या लेक्चरमध्ये आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनची विभागणी किंवा वितरण कशा पद्धतीने होतं ते अभ्यासणार आहोत. ॲज पर द बोर्स ॲटॉमिक मॉडेल्स, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन अ स्टेबल शेल. बोरच्या अणुसिद्धांतानुसार आपण बघितलं की इलेक्ट्रॉन हे वेगवेगळ्या कक्षांमध्ये, स्थिर कक्षांमध्ये केंद्रकाभोवती फिरत असतात. अँड दीज शेल्स हॅव अ डेफिनाईट एनर्जी आणि प्रत्येक कक्षेला विशिष्ट अशी ऊर्जा असते. ओके, दॅट इज द शेल नियरेस्ट टू द न्यूक्लियस इज कॉल्ड फर्स्ट शेल. द नेक्स्ट शेल इज कॉल्ड सेकंड शेल. बघा, पहिली जी शेल आहे त्या शेलला पहिली जी शेल आहे केंद्रकाभोवतीची सुरुवातीची ती शेल नंबर 1 डायग्राममध्ये आपल्याला दिसते आणि त्या शेलला नाव आहे के, दुसरी एल, तिसरी एम आणि चौथी एन. आणि सगळ्यात कमी एनर्जी असणारी शेल म्हणजे 1 नंबरची शेल, न्यूक्लियसच्या सगळ्यात जवळ असणारी, तिचं नाव आहे के शेल. त्याच्यानंतर एलची एनर्जी जास्त, एमची जास्त आणि एनची जास्त. हे आपण बोर्स मॉडेलमध्ये पाहिलेलं आहे. ए सिम्बॉल एन इज युज्ड फॉर ऑर्डिनल नंबर ऑफ द शेल. आणि कक्षांचा जी क्रमवार संख्या आहे ती दर्शवण्यासाठी एन हा सिम्बॉल दाखवला जातो. एन म्हणजे नंबर ऑफ शेल म्हणजे कक्षेची संख्या. पहिली कक्षा आहे, दुसरी कक्षा आहे का तिसरी कक्षा आहे. द शेल्स आर रेफर्ड टू बाय अ सिम्बॉल. आणि प्रत्येक कक्षेला एका इंग्रजी अक्षरानं दर्शवलं जातं. ते अक्षर म्हणजे के, एल, एम, एन करस्पॉन्डिंग टू द ऑर्डिनल नंबर्स 1, 2, 3, 4. याचा अर्थ एन बरोबर 1 म्हणजे पहिली कक्षा, तिला नाव दिलेलं आहे के. एन बरोबर 2 म्हणजे दुसरी कक्षा, तिला नाव दिलेलं आहे एन. दुसरी एल, तिसरी कक्षा असेल तर तिला एम नाव दिलं आहे आणि चौथ्या कक्षेला काय नाव दिलेलं आहे, एन नाव दिलेलं आहे. द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अ शेल कॅन कंटेन. आता कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात हे बघा. द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन द शेल कॅन कंटेन is obtained by the maximum number of shell each cell. The maximum number of electron a shell can contain is obtained by the formula 2n². म्हणजे प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात हे एका फॉर्म्युलानं दर्शवलं जातं आणि तो फॉर्म्युला आहे 2n². म्हणजे कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात हे काढण्यासाठीचा फॉर्म्युला 2n². ॲज द मॅग्निट्यूड ऑफ एन इन्क्रीजेस द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन दॅट शेल इन्क्रीजेस. एनची संख्या जशी वाढत जाते तशी त्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा वाढत जाते. आता इथं टेबल आपल्याला कंप्लीट करायला सांगितलं आहे. कंप्लीट द टेबल. इथं दिलेलं आहे शेल, याच्यामध्ये सिम्बॉल एन, इकडे इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द शेल, फॉर्म्युला दिलेला आहे 2n². प्रत्येक शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात हे काढण्यासाठीचा फॉर्म्युला 2n आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. आता के शेल आहे, तिचा ऑर्डिनल नंबर 1 आहे. पहिली शेल, तिचं नाव के, त्याचा फॉर्म्युला 2n². 2 इंटू केच्या एनच्या ऐवजी तिथं काय लिहिलं आहे, आकडा 1 लिहिला आहे. एन बरोबर 1 पहिली शेल, 1चा स्क्वेअर म्हणजे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इथे किती येणार, 2 इंटू 1² म्हणजे 2. आता एलचा नंबर किती असणार आहे इथं 2. ओके, आता त्याचा फॉर्म्युला त्याच्यामध्ये काय येणार, 2 इंटू 2². आता 2चा स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर किती येतो 4. 4 इंटू 2 म्हणजे इथं येणार 8. ओके, एम म्हणजे किती येणार 3. ओके, आता 2n². आता काय येणार 2 इंटू एनच्या ऐवजी किती घालायचं 3. 3चा स्क्वेअर. आता 3चा स्क्वेअर येतो 9. 9 इंटू 2 म्हणजे इथं आलं 18. ओके, आता सगळ्यात शेवटचा काय येणार आहे इथं एन. एन म्हणजे किती आहे इथं 4 येणार. ओके, एन म्हणजे 4. 2 इंटू 4². 2 एनच्या ऐवजी या फॉर्म्युल्यामध्ये 4 घालायचं. 4चा स्क्वेअर किती येतो
16 इंटू 2 म्हणजे किती आलं 32. या पद्धतीने हे टेबल आपल्याला म्हणजे के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात 2, एल शेलमध्ये किती बसतात 18, एम शेलमध्ये एल शेलमध्ये 8, एम शेलमध्ये 18 आणि एन शेलमध्ये किती बसतात 32. राईट द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अ शेल युझिंग द अबाव टेबल. आता याच्यामध्ये परत आपल्याला लिहायला सांगितले के शेलमध्ये 2 बसतात, एल शेलमध्ये 8 बसतात, एम शेलमध्ये 18 आणि एन शेलमध्ये 32. या फॉर्म्युल्यानं 2n² या फॉर्म्युल्यानं आपल्याला काय काढता येतं तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट कॅन बी अकोमोडेटेड और कंटेन इन अ पर्टिक्युलर शेल. Here some questions are asked. Can you tell? There is a similarity in atomic structure and solar system. आपली सूर्यमाला आणि आपली अणुसंरचना याच्यामध्ये काय साम्य आहे. The planets revolves around the sun due to the gravitational force. तर साम्य काय दिसतं बघा की जे प्लॅनेट्स आहेत तर प्लॅनेट्स आपल्या सनभोवती हे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं म्हणजे गुरुत्वाकर्षण बलामुळं गोलाकार मार्गाने फिरतात. आता इथं प्रश्न विचारलेला आहे विच फोर्स माइट बी ॲक्टिंग इन ॲन ॲटॉमिक स्ट्रक्चर. आता आपले इलेक्ट्रॉन हे सुद्धा न्यूक्लियस भोवती फिरतात व ते न्यूक्लियस भोवती फिरत असताना कोणता फोर्स त्यांच्यावरती ॲक्ट होतो. ॲक्च्युली द फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट इलेक्ट्रॉन्स आर नथिंग बट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कारण इलेक्ट्रॉन हे निगेटिव्हली चार्ज आहेत आणि न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळं आणि मोशनमध्ये असल्यामुळं त्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यांच्यामध्ये आहे. सेकंड क्वेश्चन पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आर टुगेदर इन द न्यूक्लियस. की धनप्रभारित सगळे प्रोटॉन हे एकत्र त्या न्यूक्लियसमध्ये असतात. व्हॉट माइट बी वन ऑफ द फंक्शन ऑफ न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस. मग या प्रोटॉन त्याच्यामध्ये आहेत मग न्यूट्रॉनचं फंक्शन काय आहे. आता ॲक्च्युली बघा न्यूक्लियस हा अतिशय स्मॉल आहे आणि त्या स्मॉलर साईज न्यूक्लियसमध्ये सगळे पॉझिटिव्हली चार्ज्ड प्रोटॉन्स हे त्यामध्ये असतात आणि पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्समध्ये रिपल्शन फोर्स असतो. बघा एकतर कमी जागेमध्ये जास्त प्रोटॉन आणि लाईक चार्जेसमुळे त्यांच्यामध्ये रिपल्शन फोर्स ॲक्ट होतो आणि 2 प्रोटॉनमधला रिपल्शन फोर्स कमी करण्यासाठी त्या 2 प्रोटॉनच्या मध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. सो द फंक्शन ऑफ न्यूट्रॉन इज दॅट इज टू बॅलन्स द रिपल्शन फोर्स बिटवीन द 2 प्रोटॉन्स. 2 प्रोटॉनमधला रिपल्शन फोर्स जो आहे तो बॅलन्स करण्यासाठी तिथं न्यूट्रॉन ठेवलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. पहा